नमस्कार मित्रांनो, आज एक डोरलेवाडीकरांचं भव्य दिव्य ओपनचं मैदान आणि ऐतिहासिक मैदान असं सुद्धा म्हणलं तर चालेल. कारण या मैदानात मित्रांनो डोपिंग टेस्ट होणार आहे. परवा दिवशीच जयंत केसरी हिंद केसरी मैदानात डोपिंग टेस्ट झाली. ती अचानक झाली, पण आजच्या मैदानात पुन्हा एकदा डोपिंग टेस्ट होणार आहे. आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशमी हिंद केसरी बकासूर हा देखील पाळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो सप्तहिंद केसरी भारत 7007 हा सुद्धा बऱ्याच दिवसानंतर या मैदानामध्ये दिसणार आहे. तर त्यांचा गट क्रमांक कोणता हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. मित्रांनो, दहीगावकरांचा पाखऱ्या आपल्याला गट क्रमांक 6 तास क्रमांक 7 वरती पाहताना पाहायला मिळेल. तरी पाखऱ्याला मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर मित्रांनो शंभू देखील पाहताना पाहायला मिळाला. शंभूचा गट कोणता, तर शंभू आपल्याला गट क्रमांक 7 तास क्रमांक 5 वरती पाहताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो बारामतीकरांचा पक्षाची गाडी पब्लिकने लागली म्हणजेच काय, पक्ष आपल्याला गट क्रमांक 13 तास क्रमांक 1 वरती पाहताना पाहायला मिळेल. पक्षाला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. याच गटामध्ये म्हणजेच गट क्रमांक 13 तास क्रमांक 4 वरती नाच्या आपल्याला पाहताना पाहायला मिळेल. तरी नाच्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर मित्रांनो खांडसकरांचा बाळ्याबाई आपल्याला गट क्रमांक 16 तास क्रमांक 2 वरती पळताना पाहायला मिळेल. तरी बाळ्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर सप्तहिंद केसरी भारत 7007 मैदानासाठी सज्ज झाला आहे. तर भारत आपल्याला गट क्रमांक 18 तास क्रमांक 4 वरती पळताना पाहायला मिळेल. भारतला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर मित्रांनो घरचा साज आज डोपिंग टेस्टसाठी आणि त्याचबरोबर मैदानासाठी सज्ज झाला आहे. घरचा साज म्हणजेच आपला लाडका दशमी हिंद केसरी बकासूर आणि साम्राज्य हा घरचा साज आपल्या या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे. मग बकासूरचा गट कोणता, तर बकासूरचे 2 चट्टी निघाले. गट क्रमांक 41 तास क्रमांक 4 वरती, त्याचबरोबर गट क्रमांक 51 तास क्रमांक 6 वरती. तर मित्रांनो बकासूरला आणि साम्राज्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, बकासूर आणि साम्राज्य त्याचबरोबर बऱ्याच दिवसानंतर मैदान गाजवायला भारत सज्ज झाला आहे. एक नंबरचा मानकरी कोण होईल आणि हे गुलालात आपल्याला दिसतील का, कमेंट करून नक्की सांगा. मैदानासाठी येणाऱ्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा.